ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटे भीमरथ्यांबरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागती तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं. श्रींचा सदा वास गोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थित से दत्त दिगंबराला. नमितो तुम्हार पुनी पुष्पमाला, प्रभो तुम्ही महेशांची आमूर्ती. मी दुबळार्पी तसे भक्ती बोल जरी गंगावती. स्वीकाराल की वेडे वाकुले गाई, पणे तुझाची म्हणवीन या न्यायानं. ब्रह्मज्ञान जरी कळी उठा उठी विठाल विठाल. ब्रह्मज्ञानाची मनुष्याला खरी गरज आहे का? ब्रह्मज्ञाना वाचून कुणाचं जीवन अडकलंय, कुणाचं थांबलंय, काय गरज आहे? बरेचसे लोक म्हटलं आमचं काही त्याशी घेणं देणं नाही, आमचं काय अडकलंय नाही त्याच्या वाचून. आणि खरं आहे ना, जगाचा व्यवहार पाहत असताना असं लक्षात येतं, हे ग्रंथ, हे शास्त्र, हे पुराण, जप तप नाहीच केलं तर जीवन थांबलंय का? अशी पुष्कळ आहेत जगाच्या पाठीवर. असे पुष्कळ लोक आहेत जे कुठल्याही तीर्थाला जात नाहीत, जे कुठलंही शास्त्र पाहत नाहीत, किंबहुना शास्त्राप्रमाणे वागतही नाहीत. त्यांना किती वेद आहेत आणि कशासाठी आहेत हेही माहिती नाही. त्यांचा कधीही टाळ मृदंगाची नाही. अशी माणसं जगात नाहीत का? जगाचं सोडा, अंबडमध्ये नाहीत का? आहेत. त्यांचं काय अडकलंय का? नाही. मग त्याच्या वाचून जर काय अडकलं नाही तर हा खटाटोप कशाला आणि ही बडबड कशासाठी? महाराज थोड्या वेळात कीर्तन आटोपणार आहे. आपल्या वेळेच्या कीर्तन संपणार. महत्वाच्या नोट्स, महत्वाच्या टिप्स ध्यानात ठेवायच्या. अक्लमंदों को इशारा काफी. लक्षात. जगाच्या पाठीवर अशी माणसंच काय, परंतु 84 लाख प्रकारचे जीव आहेत एकूण. आपण ऐकलं असेल 84 लाख योनी आहेत. त्यापैकी 83,99,000 आणि 999 जे जीव आहेत, या जीवांना फक्त 4च गोष्टींचं ज्ञान आहे, 5व्या गोष्टीचं ज्ञान नाही. नीट आहे का? इन शॉर्ट सांगणार आहे तुम्हाला, थोडक्यात सांगणार आहे, कारण आपल्या आंबडची श्रोते मंडळी तयार आहे, विद्वान आहे, मला माहिती आहे. पहिल्यापासून काय सांगितलं मी तुम्हाला? 83,99,999 जीव या पृथ्वीवर असे आहेत की ज्यांना फक्त 4च गोष्टी माहिती आहेत. आणि त्या 4 गोष्टी कोणत्या, ज्या आपल्यालाही माहिती आहे? आहार, निद्रा, भय, मैथुनंच सामान्य येतात पशुभिर नराणाम. बरोबर आहे? आहार, भूक लागली की कुठंतरी तोंड घालणं, काहीतरी खाणं. आपल्यालाही माहितीये, बैलालाही माहितीये, गाढवालाही माहितीये, घोड्यालाही माहितीये, उंटाला माहितीये, बारीक कीटकांना देखील माहितीये. बरोबर आहे? आहार सगळ्यांना लागतो. जेवढे जीव या भूतलावर जिवंतपणे जगतात, या सगळ्यांना आहाराची गरज, खाण्याची गरज. मुंगी पासून नाही, मुंगी डोळ्याला दिसणार नाहीत असे काही कीटक आहेत जे डोळ्याला दिसत नाहीत, मायक्रोस्कोप शिवाय, दुर्बिणीशिवाय दिसत नाहीत. आणि दुर्बीण लावल्यावरही न दिसणारे पुष्कळसे बॅक्टेरिया असे आहेत, ते खाल्ल्यानंतर झोप, विश्रांती, खाण्यासाठी जी धडपड माणूस करतो,
या धडपडीने शरीर थकतं आणि थकल्यानंतर विश्रांती घ्यावी वाटते. जर झोप मिळालीच नाही 4-2 दिवस तर बेजार होतो. बस मग तुम्हाला काही आराम करू दगडाचा. एकदा आराम 5-6 तासाचा आणि गाढ झोप झाली की बस फ्रेश वाटायला निद्रा. ज्ञान सगळ्यांना आहे. प्रत्येक प्राण्याला आरामाची गरज आहे महाराज. अगदी बारीकातला बारीक प्राणी सुद्धा झोप घेतो. तिसरं भय. माझ्या जीवनावर कुणी घाला घालू नये, कुणी आघात करू नये, मला मरण येऊ नये, याचं ज्ञान सगळ्या प्राण्यांना आहे. मृत्यूचं भय सगळ्यांना, वाघाला सुद्धा आहे. म्हणूनच तो कुण्याही प्राण्यावर धावून त्याचा फडशा पाडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला वाटतं माझ्यावर कुणी पुन्हा चाल करू नये, अशी दहशत निर्माण करून ठेवतो एखादा प्राणी. माणसालाही मरणाचं भय आहेच ना, का नाही? आत्ताच आमचे भाऊजी आम्हाला भेटले, त्यांचं आमचं बोलणं झालं. ते म्हणले मला ऑपरेशन करायचं नाही. मला चांगला निर्णय घेतला तुम्ही. मृत्यूचं भय प्रत्येक जीवाला आहे. तरीही मृत्यू चुकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. कुणाला चुकविता आलाही नाही. भय हे सगळ्यांना आहे. भयाचं ज्ञान सगळ्यांना आहे. भय म्हणजे मृत्यू. आहार, निद्रा, भय. आणि या भयापासून मुक्त होण्याचा उपाय मैथुन. मैथुनामुळे वंश सातत्य याचं ज्ञान सगळ्या जीवांना आहे महाराज पृथ्वीवरच्या. त्यातला एक जीव असा आहे 83,99,999 जर वेगळे काढले तर एक जीव असा आहे. ज्ञानो हि तेषाम अधिको हि तेषाम ज्ञानम विहीन पशुभिः समानः. यापेक्षा काही वेगळं ज्ञान आणखीन जगाच्या पाठीवर आहे या 4 गोष्टीपेक्षा. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 विषयांपेक्षा वेगळं एक ज्ञान जगाच्या पाठीवर आहे. ते वेगळं ज्ञान जर नसेल तर या इतरांमध्ये केलं तर त्याचं जीवन इतर पशूंसारखंच नाही काय? पशुभी समान नाही तरी गेला. जन्म वाया. जन्म वायालाच गेल्यासारखं नाही का? बैलही जगतो मरतो, कुत्राही जगतो मरतो, गाढवही जगतं मरतं, इतर प्राणीही जगतात आणि मरतातच. त्या जन्मात आणि या जन्मात एवढा एकच फरक आहे की या 4 गोष्टींपेक्षा वेगळं एक ज्ञान असं आहे जगाच्या पाठीवर. ते ज्ञान याच जन्मात याच देही घाले देवाचे भजन. फक्त याच च लावून सांगितलं. अन्य घोड्यांना कीर्तन करावं वाटत नाही का, करता येत नाही का, ऐकावं वाटत नाही? कुत्र्याला कीर्तन ऐकावं वाटत नाही असं वाटतं का तुम्हाला? बरं समजा ऐकावं वाटलं तरी त्याला कोणी बसू देतं का इथे? समजा एखादं बसलं तर आत्ता गेलं की त्याला कोणी बसायला देईल का? या नाही. आणि हे ज्ञान की या मनुष्य जीवनातच आहार, निद्रा, भय, मैथुना व्यतिरिक्त एक ज्ञान आहे. ते संपादन करता यायचं. ते ज्ञान आहे पांडुरंगाचं, ते ज्ञान आहे देवाचं. त्यालाच म्हणायचं ब्रह्मज्ञान, त्यालाच म्हणायचं आत्मज्ञान. मैं कौन हूं, को अहम, कथमिदम. मी कोण आहे याचं ज्ञान जर या जन्मात नाही झालं आणि हा जन्म जर आपल्या हातून सुटला, तसाच गेला, तर मग घोड्या, गाढवात, बैला, कुत्राचा आपल्यात काहीही फरक राहिला नाही. त्यांच्यासारखे गेला गेला, आला तसा
आहे ना काहीतरी एक म्हण, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. अरे तरीच जन्मायावे, तरीच जन्मायावे, तरीच जन्मायावे. विठ्ठलाचे भावे, दास विठ्ठलाचे भावे, दास विठ्ठलाचे भावे, दास विठ्ठलाचे भावे. नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय दास विठ्ठलाचे व्हावे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे. सुकरे म्हणजे डुकर, बापुडी. मी तर म्हणलं आपल्यापेक्षा ते बरे आहेत हो. माझं नाही म्हणणं, नाही तरी बापुडी. बापुडी म्हणजे बरी, आपल्यापेक्षाची बरी आहेत. काय का बरी आहेत माहितीये का? तुमच्या आमच्या इतका खर्च त्यांना लागत नाही. सकाळी उठलं की टूथपेस्ट लागतं आपल्याला. डुकराने कधी ब्रश केला? कुत्र्याचे कधी दात दुखले? बैलाने कडबा फोडला, कधी दाताला काही त्रास झाला, हिरड्यातून रक्त आलं? तुम्ही 2 दिवस कोलगेट वापरू नका, बघा काय होते. इथून खर्चाला आपली सुरुवात, इथून खर्चाला आपली सुरुवात. ते थेट पूर्ण जीवनामध्ये एखाद्या डुकरीनीनं डुकराकडं कधी अशी तक्रार केली का? मागची डिलेव्हरी वडाच्या झाडाखाली झाली, आता तरी डॉक्टरकडे न्या ना मला. मग त्या या जीवनात फरक काय? नाही तरी काय थोडी. पुष्कळ जीवन जगाच्या पाठीवर. मनुष्य जीवनात हा एक महत्वाचा फरक आहे की मनुष्याला तिथपर्यंत पोचता येतं जिथपर्यंत या कुठल्याही प्राण्याला पोचता येत नाही. म्हणून ज्ञान संपादनाचा अधिकार, ज्ञान ग्रहणाचा अधिकार मनुष्य जीवनाला आहे. शेवटची पाळी नरदेह निदान लागले हाती, नरदेह निधान. असं निधान आहे, असा ठेवा आहे की या जन्मामध्ये येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. बाकी कुठल्याही जन्मात हे शक्य नाही. जन्म आणि मृत्यूमध्ये असलेलं जे दुःख आहे ते दुःख संपविण्याकरता सावता बाबा सारखं पांडुरंगाशी एकरूप होण्याकरता एकच जन्म जगाच्या पाठीवर आहे. त्याचं नाव आहे मनुष्य जन्म. आणि म्हणून मनुष्य जन्माला ब्रह्मज्ञानाची नितांत गरज आहे. म्हणून नितांत गरज आहे. पुष्कळ लोक म्हणतात आम्हाला त्याची काही गरज नाही. तुला गरज नाही, तुला कळेना त्याची गरज आहे हेच तुला कळेना, याचंच नाव अज्ञान आहे. त्याचीच गरज तुला आहे, त्याच्यासाठी तू धडपडतोय हे तुला कळणं, याचंच नाव अज्ञान आहे. आणि हे अज्ञान माझ्या ठिकाणी आहे याचं भान सुद्धा नाही. याला आवरण असं म्हणतात. आणि या आवरणामुळं रोज टक्के टोनपे खातो, भांडणं करतो, ठेचाळतो, रक्ताळतो, पडतो, थोबाळा पाठीवर भांडतो, सुख दुःख भोगतो. याचं नाव विक्षेप. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात ओतप्रोत भरल्या आहेत. अज्ञान आहे, आवरण आहे, विक्षेप आहे. हे टाळायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. ज्ञान तेही फक्त ब्रह्मज्ञानच नाही तर जगाच्या पाठीवर ज्ञान पुष्कळ आहेत. मंत्रज्ञान नावाचं एक ज्ञान आपल्याकडे होतं, आजही ते आहे, लोप होत चाललाय त्याचा. अगदी हातामध्ये राग घेतली, कसा विंचू चावलेला असू द्या, केलं की बरं वाटायचं. आता कोणी विंचू सर्प उतरणारे माणसं राहिले नाहीत. ते मंत्र सांभाळायचे. त्या मंत्रासाठी काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, किती व्रत पाळावे, हे व्रत पाळायला आता कोणी तयार नाही. त्याच्यामुळे मंत्रज्ञान लुप्त गेलं, लोपलं गेलं. अक्षदानी समर्पयामी की सुपारीमध्ये गणपती येऊन बसायचा, बसतो. पण त्याच्यासाठी ब्राह्मण जर त्रिकाळ स्नान संध्या करणारा असेल, शुद्ध आचरण ठेवणारा असेल तर त्याच्या मुखाच्या मंत्रात ते सामर्थ्य येईल. नाही तर महामृत्युंजयाचं मंत्र रेकॉर्डिंगवर आपण ऐकतो ना, उघडा कापूर ठेवल्यावर काय होतं तेच फळ त्या मंत्राचं आहे, बाकी काय.
जसा कापूर उडून जातो, कस्तुरी उडून जाते, तसं त्या मंत्राचं सामर्थ्य उडून जातं. आता कुठल्याही मंत्रात ते सामर्थ्य राहिलं नाही. वस्तुतः मंत्रज्ञानामुळे शांती लाभते. लक्षात ठेवा, मंत्रज्ञान हे असं ज्ञान आहे जगाच्या पाठीवर की त्याने तुमचं चित्त शांत होतं. 2 मंत्र कानानं ऐका, 2 मंत्र मुखानं म्हणा, तुम्हाला शांत वाटेल, शांत वाटेल, बरं वाटेल. आता श्री शिवाय नमस्तुभ्यमचा प्रचार भरपूर आहे, तुम्ही ऐकत असाल. ओम नमः शिवायचा प्रचार भरपूर आहे, शांत वाटतं माणसाला. मंत्रात ताकद आहे, मंत्रामुळे शांती मिळते. मंत्र गेले की शांती जाते. मंत्रज्ञानामुळे शांती मिळते. त्याच्यानंतर एक ज्ञान आहे यंत्रज्ञान. यंत्रज्ञानामुळं क्रांती होते. लक्षात ठेवा, क्रांती, बदल. ट्रॅक्टर्स आले आपल्याकडे, एक छोटं यंत्र आलं शेतीच्या कामाला. फार मोठ्या यंत्राचं उदाहरण तुम्हाला देत नाही. आता मिनी ट्रॅक्टर सुद्धा आला. बैलाचं काम राहिलं नाही. त्या बैलाला अंजारा गोंजारा, त्याला दावणीला कडबा टाका, त्याला पाणी पाजा, हे काही राहिलं नाही. एकदा त्याच्यात डिझेल भरलं, ते उभं केलं, डिझेल संपुस्तोवर पुन्हा ट्रॅक्टर पुन्हा बैलापेक्षा चांगलं काम करतं का नाही? ते माती उकरायचं यंत्र आलं आपल्याकडं, JCB. किती माणसाचं काम एकटं करतं. ते क्रांती आहे, क्रांती, एकदम बदल. त्याच्यामुळं काय झालं, यंत्रज्ञान आल्यामुळे माणसाची ताकद कमी झाली हे माणसाच्या लक्षात नाही आलं. 100 किलोचं पोतं उचलणारे हमाल पूर्वी आपल्याकडे होते. आता 30-30 किलोच्या गोण्याच काढावं लागायला लागल्या. कारण 100 किलोचं उचलणारा हमालच कुठे दिसत नाही. ती ताकदच नाही राहिली अंगात. ही ताकद गेली कुठे? यंत्रानं घेतली, ती यंत्राकडे गेली. यंत्रामुळं, यंत्राच्या प्रगतीमुळं क्रांती झाली, पण शक्ती गेली. मंत्रज्ञान गेलं, शांती गेली. आणखीन एक आता नवीन ज्ञान आलंय, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. मंत्रज्ञानानंतर यंत्रज्ञान, यंत्रज्ञानानंतर टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजीचं युग आहे. टेक्नॉलॉजीनं मनुष्य भ्रांत होतो, दुसरं काही होत नाही. त्याला कळतच नाही काय करावं काय नाही. म्हणूनच त्याला AI आणला आता पुन्हा शासनानं. राहणार नाही इथून पुढं. हा, ते यंत्र जेव्हा सांगेल तांब्या उचल, तुझं पोट दुखायला लागलंय, बाथरूम मध्ये जाय, हे ते यंत्र सांगेल. आत्ता परवा एका अशा यंत्राचं ट्रेनिंग आमच्या शेजारी कारखान्यावर झालं. ते यंत्र शेतात बसवलं तर 3 किलोमीटरचा परीघ, तेवढ्या परिघामध्ये कोणतं पाणी द्यायचं, कोणतं खत वापरायचं, किती पाणी द्यायचं, किती दिवसानं द्यायचं, कोणतं बी पेरायचं, इथली माती, ते यंत्र सांगतं. मग याला कळतं. पूर्वीच्या शेतकऱ्यांना हे न सांगता कळत होतं, बुद्धी जागी होती बा. हा जसा जसा विकास होत जाणार आहे ना, तसं तसं हे सगळं लयाला जाणार आहे. कारण काय, मुळातले जे ज्ञान आमच्याकडं पाहिजे, जे ओरिजिनल ज्ञान, मनुष्य जीवाला ज्या ज्ञानाची गरज आहे की मी जीव नाही, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा, हे ज्ञान जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत जीव स्थिर होत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत धडपड चालू राहणार आहे जीवाची. मग कुणी ज्ञानाची गरज आहे म्हणा, कुणी नाही म्हणा, पण जोपर्यंत जीवाला मैं कौन हूं हे समजत नाही तोपर्यंत तो स्थिरही होणार नाही, शांतही होणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाची गरज आहे. पण ते ब्रह्मज्ञान सहजासहजी मिळत नाही. पहिल्या चरणात तुकोबारे ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, उठाउठी म्हणजे सहज. हे जर सहज कोणाला झालं असतं किंवा सहज कोणाला हे ज्ञान मिळालं असतं तरी वेद आणि शास्त्र दोघंही हिमपुटी झाले नसते. हिमपुटी म्हणजे काय माहितीये का? हिम म्हणजे बर्फ आणि पुट म्हणजे आवरण, गार पडले नसते. वेदही गार पडले आणि शास्त्रही गार पडले. ह्या ब्रह्मज्ञानाच्या नादी लागून जिथं वेद आणि शास्त्र गार पडले तिथं तुमची आमची काय विषय महाराज. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायची. ते ज्ञान प्राप्त होतं कशानं? जिथं वेदांना झालं नाही, जिथं हा बाकीचं ज्ञान ठीक आहे. मोबाईल आहे आता प्रत्येकाच्या हातात. बरेच जण इथं मोबाईलच्याच नादात आहेत सध्या. कीर्तनाच्या नादात कोणीच नाही. काय टेक्नॉलॉजी,
तंत्रज्ञान. डिलेव्हरी रूम मध्ये एका बाईची डिलेव्हरीच लवकर होईना. सिझर केलं तरी बाळ बाहेर येईना. म्हणजे डॉक्टर म्हणले काय करा, म्हणलं मोबाईल दाखवा बाहेर, पटकन बाहेर येते. एवढं मोबाईलसाठी जग वेडं झालंय बरं का. तुम्हाला सांगतो, चांगले चांगले हुशार लोक, चांगले चांगले ज्ञानी लोक, चांगले चांगले डिग्री होल्डर लोक, चांगले चांगले स्टेटस असलेले, स्टँडर्ड असलेले लोक सुद्धा त्यांना आजूबाजूला काय चाललंय कळत नाही. ते सकाळी उठलं की झोपताना मोबाईल आहे, उठताना मोबाईल आहे, जेवताना मोबाईल आहे. परवा वारीला पंढरपूरला आम्ही गेलो. आमचं मठात एक उतरायचं ठिकाण आहे श्रीधर स्वामीच्या मठात. त्या मठामध्ये 4-5 असे बाथरूम, 4-5 संडास रूम आहेत असे. आम्ही आमच्याबरोबर आमची एक बहीण होती, त्या दोघांनी तिथं नंबर लावले आम्ही संडासला जायला. त्या संडासमधून आवाज येत होता, हॅलो. आलो ना इथं वारीला आलो. नाही आता इथं ते काला वस्तू इथंच. हा खोली मिळाली ना, खोली मिळाली, खोली मिळाली. 6 जण आहेत आम्ही खोली. हा सोय आहे, खाय प्यायची सगळी सोय. ते आमची बहीण म्हणली, दादा हे म्हणले कुठून बोलते, पण तुम्हाला कुठून ऐकू येतं? ते म्हणले संडासमधून ऐकू. म्हणजे संडासमधून कसं काय बोलते? म्हणजे उघडून बघा आता, मी तरी कर. कुत्र सुद्धा भुंकत नाही हो. कुत्र संडासला बसलं ना, 10 कुत्रे जरी तरी जमा झाले ना त्याच्या, बरो करणार नाही. ते केव्हा करीन, त्याचा आवरला मग सुरू. नाही तरी काय थोडी आपल्यापेक्षा बरेच ते बिचारे, बरेच. हा, इतकी लाज सोडली नाही त्यांनी, इतकी बुद्धी त्यांची भ्रांत झाली नाही आपल्या इतकी. आणखी ह्या टेक्नॉलॉजीनं आम्हाला एवढं भ्रांत बनविलंय. चांगले चांगले शहाणे सुद्धा उठल्याबरोबर मोबाईल हातात मला. माझ्यावर विश्वास ठेवू नका. हा, कुठेतरी जीवनाला एक फ्रेम असावी, कुठेतरी एक मर्यादा असावी हो. तुमच्या आहाराला मर्यादेची गरज आहे, तुमच्या विहाराला मर्यादेची गरज आहे, तुमच्या वागणुकीला मर्यादेची गरज आहे. कुठेतरी फ्रेम मध्ये ठेवा ना तुमचं जीवन. ज्याला फ्रेम नसते त्याला पोस्टर म्हणतात, ज्याला फ्रेम असते त्याला प्रतिमा म्हणतात. आणि जी प्रतिमा असते त्या प्रतिमेच्या मागे लपलेली त्या प्रतिमेतली प्रतिभा असते, लक्षात ठेवा. म्हणून जीवनाला मर्यादा असावी. भगवान श्रीरामांनी आम्हाला काय शिकवलं? मर्यादा पुरुषोत्तम. त्याला का म्हटलं? नुसत्या रामायणातल्या गप्पा मारायच्या, 4-4 तास रामायण सांगायचे. सांगा मला, आमच्या जीवनाला आम्ही कधी मर्यादा घालणार आहोत का? आमचं जीवन कधी सुधारणार आहे? हे सहजासहजी येईल. जन्मलेल्या लेकराला सुद्धा मोबाईल कळतो. 18 वर्षाच्या आतले 12-12 वर्षाचे पोरं स्कूटीवर बसून किक मारून लगेच पळायला सुरुवात करतात. हे तंत्रज्ञान, हे यंत्रज्ञान शिकवलं तर मंत्रज्ञान सुद्धा येईल. पण ब्रह्मज्ञान उठाउठी सहज, क्वाइटली इम्पॉसिबल. हे सहज मिळणारं ज्ञान नाही, तुकोबारायांचं म्हणणं आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. अरे वेद गार पडले. हरीचे नेखावे लोखंडाचे, दात पडल्यावर पुन्हा मग ब्रह्मपदी नाचे. इतकं सोपं नाही ते महाराज, इतकं सोपं नाही. जे वेदांना जमलं नाही, नेती नेती म्हणून वेद गार पडले. एक म्हणला अहम ब्रह्मास्मी, दुसरा म्हणला तत्वमसी, तिसरा म्हणला अयमात्मा ब्रह्म, चौथा वेद म्हणला प्रज्ञानम ब्रह्म. त्यांच्यातच मेळ जमला नाही. शेवटी चौघे गार पडले. ते म्हणजे त्याचं खरं निघालं ना आपलं खोटं झालं तर काय कामाचं? गार पडले ते. शास्त्रांचं तेच झालं.
एकानं विवर्तवाद सांगितला, एकानं परिणामवाद सांगितला, एकानं सांख्य सांगितलं, एकानं द्वैत सांगितलं, एकानं अद्वैत सांगितलं, एकानं अजातवाद सांगितला. 6 शास्त्रातले 6 वाद आहेत महाराज, भांडण आहेत. हा, दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय तेच सांगतायत, शास्त्राचे भांडण. शास्त्राचे भांडण शास्त्राचे योग, न्याय, मीमांसा, व्याकरण, उत्तरमीमांसा 6 शास्त्र आहेत महाराज. या 6 शास्त्रातही एक वाक्यता झाली नाही ब्रह्मज्ञानाबद्दल, ब्रह्माबद्दल, भगवंताबद्दल. कुणालाही कळला नाही, तो एवढा अगम्य आहे. वेदांनाही कळला नाही, वेदांनाही नाही कळला अंतपारजात. शास्त्रांनाही कळला नाही, शास्त्र आपसात भांडण ठेवावं लागतं. जेव्हा तो म्हणतो नाही, मी म्हणतो हेच बरोबर आहे, मी म्हणतो नाही, माझ्या गाईनं जाता जाता तिचं शेण पडलं. शेण पडल्याबरोबर इकायला घरातून एक बाई आली, निकायला घरातून एक बाई आली. दोघी बरोबरच आला तिथे. गाय गेली पुढे निघून. एक जण हात आहे, ती म्हणजे हात लावू नको, शेण माझं आहे. दुसरी म्हणली मिशन माझं आहे, मी आधी पाहिलं. ती म्हणली नाही माझं आहे, ती म्हणली नाही, झालं भांडण. वस्तुतः हा शेण दोघीचंही नव्हतं, गाईचं होतं. काय असतं माहितीये का, भांडणाला फक्त निमित्त लागतं. भांडणाला निमित्त लागतं. वस्तुतः दोघांच्याही भांडण्यात अर्थ नसतो. जेव्हा तिसरा शहाणा येतो आणि समजावून सांगतो, त्याच वेळेला भांडण मिटतं. नाही तर ते शेवटपर्यंत चालू राहतं. शास्त्रांचं शेवटपर्यंत भांडण चालू राहिलं. गंमत काय झाली, एक शेतकरी शेतातून आला, दिवसभर नांगरट केली. वैशाखाचा महिना म्हणून मी म्हणत होतो, नांगरट करून घरी आला, बैल सोडले, बैलाला चारा पाणी केलं, डोक्यावरचा पटका काढला, मांडी खायला आण मला जेवायला आण. त्याच्या मालकीने लगेच थाळी आणली, भाकरी. मला काय केले, ती म्हणली बेसन. बेसन डाळ, बेसन डाळ, बेसन डाळ, दुसरं काय येतं का नाही तुम्हाला? ते म्हणले काय करीत जाऊ तुम्ही, बाजार करीत नाही, भाजीपत्ता आणत नाही, काय करत जाऊ म्हणजे बेसन डाळ तेवढंच आहे घरातलं. ते मला हे बी खरंच आहे म्हणाला. जाऊ दे म्हणलं, आता का नाही आई तरी 5 रोडला जाऊन म्हसडत आणतो एखादी, दूध होईल मला, बा बाकी सगळं दूधही खाता येईल, दही होईल, तूप होईल, सगळं होईल. एवढं म्हणला तो फक्त. आणि एवढं म्हणून जेवण केलं, लिंबाच्या झाडाखाली घोंगडा अंथरून झोपला दुपारी. बाईला कुठे दम निघतो. बाई उठली की नीट कुंभाराच्या घरी. कुंभारीन मावशी म्हणले काय या ना, हात या नाही म्हणले, आम्हाला जरा गाडगे पाहिजे होती, घेऊन जा ना, घेऊन जा. किती पाहिजे? 5-6 पाहिजे. अगं बाई केवढ्याला पाहिजे? म्हणजे याचे 2 एवढाला द्या, 2 एवढाला द्या आणि 2 एवढाला द्या. ती कुंभारीनं आत गेली, तिने 2 एवढाले आणले, 2 एवढाले आणले, 2 एवढाले आणले. काय द्यायचं, काय द्यायचे द्या म्हणले, तुम्ही काय कमी देणार काय, आणि मी काय जास्त मागणार. तिने कमराची थैली काढली, हात घातला, 100ची नोट काढली, तिला दिली. देऊ का आणलं? नाही म्हणे, बरं झालं. घरी आली बिचारी. ते 6 गाडगे भिताडीला मांडले, त्याला हळद कुकू लावलं तिने. तशी पोरे कशी मांडावं, बिगर हळद कुकाचं गाडगे शेवटीच लागत फक्त.
चांगल्या कामाला आणल्यावर त्याला बाया हळद. आपल्याकडे ती संस्कृती आहे. खेड्यात आणखी नाही, शहरात संपत चाललं. खेड्यात आहे तिने हळद कुंकू लावला, भिंतीला मांडलं. याची झोप झाली, हे उठलं, पाणी प्यायला घरात आलं. मला का बाब्या, ते मला का कोणी आणलं हे काय? मला आपल्या माईने आणलं. दुसरं कोण आणलं? काय धोरण? मला माहित नाही. माय पुढे तू म्हणजे जेवती आता भले वडती निघली. हे माय तुला बापाने बोलवलंय. ती बिचारी जेवता जेवता आली. हे जुन्या काळात त्या मावल्या खरेच आली. ती आता ती नाही, कम्प्युटरवरची नसते ती पटके नाही. काय हो डोक्यावरला पदर तीन सावा गाडी घेतो आणले. ती म्हणली हो कशाला? तुम्ही म्हणले ना मसाडा आणायची. ती मोठाली कशा? ती म्हणजे घुसाळ्यात. मिक्सर नव्हतं त्या काळात. घुसाळ्याला तापायला घुसाळ्याला बरोबर. आणि मधले दोन कशा? इरजण घालायला. सगळे विचारा हे कशाला आणि ते कशाला. तसं इरजण घालायला होय. आणि दोन्हीला आणायला कशा? बस मला वाटलंच. पोरायचा मामा नाही का गावात राहत? पोरायचा मामा, हिचा कोण नाही. हा माणूस येतात एवढं तेवढं नेऊन देतं, काही दही काही ताक काही. बरं आज नेऊन दिलं तर काय खापर लगेच वापस मागता येतं का रिकामा करून? मग दुसऱ्या दिवशी ह्याच्यात देईल आणि रिकामा झाल्याला वापस आणलं. तिसऱ्या दिवशी याच्यात देईल आणि ते रिकामा झाल्याला वापस. चौथ्या दिवशी याच्यात देईल. तुम्हाला मासाड मी आली. मासाडीला चारा वैरण मी करते. मासाडीला भादरी धार मी काढी. खर्च मी करी. आणि तुपल्या भावाची तर तू दही दूध नसते. बब्या म्हणजे हो आसूड घेऊन ये. बब्यानं आसूड आणून द्याला. तो मला बऱ्याच दिवसाचा खेळ पाहायलाच नाही. यानं आसूड सुरू केला आणि ती लागली ना ओरडायला, महाराज नका ना मारू, आता नाही नेऊन द्यायची. मला काय माहित तुम्हाला आवडत नाही म्हणून. नका ना मारू. बोलता बोलता गल्ली जमा झाली सगळी. आता त्या आवाजामुळे गल्ली जमा होणारच ना. सगळी गल्ली जमा झाली. ही गर्दी जमली. कशामुळं मारतो हे कळणं. फाटक्या मागं फाटका चालू. बाईचं आरडणं ओरडणं चालू. तेवढ्यात तिकून याचा एक दोस्त होता, हाजमती करायला गेला. तो हाजमती करून वापस आला होता. काखाला धुपतोय त्याच्या. त्यानं गर्दीतून पाहिलं. बघा म्हणलं काय रे? मला दिसत नका तुम्हाला काय? तुला बाप तर म्हणून वहिलेलं मारायला. ती म्हणली ते मामाची तर दही दूध नेऊन देते. मग दही दूध म्हणलं हो. कशाचं? म्हणजे म्हशीचं. म्हशीचं कुठे म्हैस आणायची? त्या दोस्तानं सरपणातलं लाकूड घेतलं महाराज खानपाटाचं. एकच टाकलं पाहिजे. आगा मला कोण मारला? मला तो ह्या मासाडीनं माहिती उभी खाल्ली. विठाला विठाला विठाला. भांडणात काय अर्थ आहे? हे अनंत वाचा. एक मिनिट याला पूर्ण करू मग पुढे जाऊ आपण. म्हैस आणायची, धार काढायची, तिथून पुढं तापवायचंय, तिथून पुढं घुसळायचंय, तिथून पुढं उरलं तर नेऊन द्यायचं. काय घडलंय? घडलं काहीच नाही. एका शास्त्राचा अजात वाद आहे. ते सांगायचं मला तुम्हाला या दृष्टात. आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काय? जगत हे झालंच नाही. झालंच नाही. जगत नाहीतच. जगन मिथ्या. जग ते दिसतंय ना हे मिथ्या आहे. भास आहे. हा नुसता भास आहे. वस्तुतः परमात्माच फक्त जगत रूपानं निघलाय. जननो हे अवघा हा जनार्दन. अशी गंमत. मग विनाकारण भांडत बसण्यात काय अर्थ आहे का? या शास्त्रांनी भांडावं. त्यानं म्हणावं नाही माझा परिणामवाद खरा, त्यानं नाव म्हणणं माझा अजातवाद खरा, कुणी म्हणावं माझा अद्वैतवाद खरा. याच्यात भांडणात एक आणखीन नंतर एक वाद निघाला महाराज, नास्तिकवाद. हा त्याच्यासाठी शंकराचार्याचा अवतार झाला. नास्तिकवाद, चार्वाकवाद.
हा ते म्हणे हे नाहीच सगळं, हे काहीच नाही, आहे तसंच आहे. जे दिसतं तेच खरं आहे, जे दिसत नाही ते खोट आहे. काय तुम्ही दिसताना मला, मी दिसतो बस, आपण दोघंच खरे. जे दिसत नाही ते खरं नाही. माझा आवाज याच्यात घुसतो का? घुसतो ना. तिकडे तुम्हाला सगळ्यांना ऐकू येतोय का? येतो ना. आवाज दिसला का? खोटा आहे का? हवा दिसली का? दिसत नाही म्हणून नाही का? सांगा ना. मग कोण्या कोण प्रमाण मला पाहिजे काशी द्या. विषयाची समज हुक बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल लया, हे प्रमाण इथं जुळत नाही. मी तुम्हाला काय सांगतोय ध्यानात घ्या. जे नाहीच मुळात, जे नाहीच, त्याच्यासाठी भांडत बसण्यात काय अर्थ आहे? शास्त्राचे भांडण यावर आपण बोलत आहोत. हा, शास्त्र एकमेकाशी भांडतायत. वेद शांत गार पडले, शास्त्र भांडतायत. मग नाही म्हणले, मग त्याच्यासाठी तप तीर्थाटन 12-12 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन, झाडाला उलट टांगून घेऊन तप. तप म्हणजे तापविणं स्वतः. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कित्येक वर्ष आपण कुंभाला गेलता अलाहाबादला. आता जो प्रयागराजला कुंभ झाला, या कुंभामध्ये कित्येक साधू असे की जे पुन्हा कधीच दिसत नाहीत, फक्त कुंभातच दिसतात. कुठं असतात हे एरवी माहीत नाही आपल्याला. त्यांचं सारखं तप चालू असतं, सारखं तप चालू असतं. कुठेतरी हिमालयाच्या दरीत गुहेत कुठेतरी जाऊन बसतात. काय खातात माहित नाही, काय खातात माहित नाही. जगाशी त्यांचा अजिबात संबंध नाही, तरी ते जगतायत. तप. बरेचसे लोक तीर्थाटन करतायत. त्रिस्थळी, चारधाम, चौधरी यात्रा. काय यात्रा आहेत? आता तो धंदा झालाय, चांगल्यापैकी धंदा आहे, सोपा धंदा आहे. ज्याला फक्त ड्रायव्हिंग येते ना, मी आमच्या ड्रायव्हरला म्हणतो ही छोटी गाडी सोडून दे आणि एखादी ट्रॅव्हल्स घे आणि यात्रेचा धंदा सुरू कर. एवढे बावळट लोक आहेत, फक्त त्यांची खाय प्यायची सोय ठेवायची. एक जर मला बाबा तुम्ही येतच नाही तर चौधारी यात्रेत, माझी चौधरी यात्रा एकदाच निघणार आहे. चौघांनी मला उचलून धरल्यावर काय सोय असती मला त्या चौधरी यात्रेत? काय खाय प्यायची सोय? म्हणजे खाय प्यायसाठी फक्त जायचं. त्या तीर्थाशी काही देणं नाही आणि घेणं नाही. हरिद्वारला का जायचं? बद्री केदारला का जायचं? जगन्नाथाला जाऊन काय आणायचं? द्वारकेला का जायचं? रामेश्वराला का जायचं? कधी अभ्यास, कधी विचार, कधी चिंतन त्याच्यावर. रामेश्वर काय सांगतो आपल्याला? बद्रीनाथ काय सांगतात आपल्याला? काशी विश्वनाथ आपल्याला काय सांगतायत? उर्वी, पृथ्वी, काही काही लोक संबंध पृथ्वीवर फिरून येतात, तरीही समाधान नाही, तरीही त्या ज्ञानाची प्राप्ती नाही. मग जर त्या ज्ञानाची प्राप्ती होतच नाही तर आणखीन त्याच्यासाठी काय करावं? तिसऱ्या चरणात याजसाठी जप, याजसाठी तप आणि व्यासे ही अनूप ग्रंथ केले. 18 पुराणे, त्या व्यतिरिक्त पुष्कळ ग्रंथ आहेत. पुन्हा सगळ्यांची नावं सांगत नाही, पण फक्त पुराण 18 आहेत. उपपुराण तितकेच आहेत.
एवढे सगळ्या ग्रंथांची निर्मिती. असं म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगात कुठेही ज्ञान नावाचा विषय जर असेल तर तो व्यासाच्या मुखातून बाहेर आलेला आहे. एवढे मोठे ग्रंथ केले, जप केले, तप केले, तरीही त्याची प्राप्ती होत नाही, होत नाही, होत नाही. एक जपाची माळ ओढली. आपल्याकडे श्री क्षेत्र गोंदवले नावाचे एक क्षेत्र आहे सातारा जिल्ह्यात, पंढरपूर सातारा रोडवर. तिथे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं समाधी. बरेचसे लोक तिथे उपासना घेतात जाऊन, महाराजांना गुरु करतात. तिथे पद्धत आहे ती उपासना घेण्याची, देतात तिथे उपासना. आणि तिथून एक माळ विकत घेतात आणि ती माळ आणली की दररोज एक माळ ओढायची. श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय. ते फोन वाजाला ना, उचल ना, ऐकू ना काय श्रीराम जय राम. लवकर आपण मांडा बाबू टाईम झाला. श्रीराम जय राम श्रीराम जय राम. ते दारात कोण आला बघ बरं. श्रीराम. काय गरज आहे जपाची? आपला जप यापेक्षा वेगळा नाही काही. आपला जप असाच आहे ना. आपला जप लोकांना दिसावं मी जप करतोय, रामाशी त्याचं देणं घेणं नाही. काय कामाचा असा जप मला सांगा. नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही तरी ते व्यर्थ. बद्रीला गेला, द्वारकेला गेला, रामेश्वरला गेला, कधी त्याचं नाव घेतलंच नाही किंवा नामाला चित्त कधी चिकटलंच नाही, तर ना त्या जपाला अर्थ आहे, ना त्या तीर्थाटनाला अर्थ आहे, ना त्या तपाला अर्थ आहे, ना त्या भागवत ऐकण्याला अर्थ आहे, ना रामायण ऐकण्याला अर्थ आहे. मला सांगा महाराज, कशालाच काही अर्थ उरत नाही. जर तुम्हाला ते ज्ञान हवंय, जर तुम्हाला भगवंत हवाय, जर तुम्हाला ब्रह्मज्ञान हवंय, जर तुम्हाला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर हवंय, त्याच्यासाठी तुकोबारांनी ही सगळी साधनं सांगितली. वेद त्याच्यासाठी आहे, शास्त्र त्याच्यासाठी आहे, तपतीर्थाटन त्याच्यासाठी आहे, जप त्याच्यासाठी आहे, तप त्याच्यासाठी आहे. आणि मग महाराज तुम्ही तर म्हणता एवढं करू नये ते मिळत नाही, एवढं करू नये ते मिळत नाही, तर मग एवढ्याची गरज काय? तेच तर शेवटच्या चरणा विठोबा रखोमा सांगितलं की मग हे जर व्यर्थ आहे तर करायचं काय? बोला. आयाच साठी संत पाय हे सेवावे. तरीच नाही तर नाही. सावता बाबाची पुण्यतिथी महोत्सव का करायचा? ज्ञानोबारांचा समाधी उत्सव का करायचा? तुकोबारांची बीज का करायची? सेना महाराजांची पुण्यतिथी का करायची? गोरोबा काकाची पुण्यतिथी का करायची? काय आपण करतो ना सर. का?
जे वेदांना जमत नाही, जे शास्त्रांना जमत नाही, जे तपानं जमत नाही, जे तीर्थयात्रा करून जमत नाही, ते संतांच्या जवळ राहून जमतं यादसाठी. हाथी के पाव में सबके पाव. याचा अर्थ तपतीर्थाटन करायचे नाही, जपतप करायचं नाही, वेदशास्त्र पाहायचे नाहीत असा अर्थ नाही. अंडरलाईन. हे केल्याशिवाय संत कोण आहेत हेच कळत नाही. तीर्थाटन केल्याशिवाय तुम्हाला संत दिसणार नाही, ओळखू येणार नाही खरा आहे का खोटा आहे. या धंद्यामध्ये डुप्लिकेटिंग खूप आहे, लक्षात ठेवा. खूप डुप्लिकेटिंग. रोड गोल्ड नावाचं सोनं मिळतं 45 रुपयाला ग्रॅमवर. ओरिजिनल सोनं काय ग्रॅम झालं माहिती का तुम्हाला? 10,000 रुपयाला 1 ग्रॅम येते. 10,000 रुपयाला 1 ग्रॅम. 1,00,000 रुपयाचं 10 ग्रॅम भाव आहे सर. आणि रोड गोल्ड जर म्हणताल ना तर रस्त्यावर त्याचं नाव रोड. हा, रोड म्हणजे रस्त्यावर घेऊन फिरा. त्याला कोणी विचारलं. मात्र सोन्यासारखंच दिसतं, किंबहुना खऱ्या सोन्याच्या तोंडात मारतं. असे रोड गोल्ड खूप आहेत सध्या. ओरिजिनल सोनं सोनाराकडेच कळतं गेल्यावर. ते अग्नीत घालावं लागतं. तो सोनार सुद्धा भरोसा ठेवीत नाही. तो सुद्धा अग्नीत घालून तापवितो त्याला. तापविल्यानंतर जर पिवळं धमक उठलं तर ओरिजिनल, काळं पडलं तर रोड गोल्ड. खरा संत कळण्याकरता वेदांची गरज आहे. खरा संत कळण्याकरता शास्त्रांची गरज आहे. खरा संत कळण्याकरता तीर्थाटनाची गरज आहे, जपा तपाची गरज आहे. म्हणजे मग खरा संत कळतो, ओरिजिनल सोनं कळतं महाराज. आणि मग त्या ओरिजिनलाच्या पदरी राहिला आपण की मग हे बाकीचं वरचं करायची काही गरज उरत नाही. तेव्हा असा सत्संग प्राप्त झाल्यानंतर कसा? बाबासारखा, सावता बाबासारखा. कधी वारीला गेले? सावता बाबा कधी वारीला गेले? कधी 4 धाम यात्रा केली? नाही. कधी त्रिस्थळी केली? नाही. कधी जप करीत बसले? नाही. कधी तपाला बसले, प्राणायाम केला? नाही. तरी पण पांडुरंग हृदय कमळी साठविला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. किंबहुना त्रैलोक्याचा दाता शोधित आला. यांना हे नाही गेले त्याच्याकडे, हे नाही गेले, चुकून नाही गेले. त्यांचं एकच ध्येय होत, तो आहे ना, आपण त्याचे आहोत आणि तो आपला आहे ना. मग तो ज्या स्थितीत ठेवील त्या स्थितीत राहावं. देव ठेविल तैसे राहावे, समयासी. सावता बाबांचा अभंग आहे. आणि हे जर केलं ना बर का, कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा. सद्गुरूकडे शिष्याला नाही जावं लागत, सद्गुरु शिष्याकडे येतो. कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्म मरणाच्या खेपा. कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयात. समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव देवीला तैत राहावे, देव देवीला
संचित आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे. ज्या स्थितीत मला पांडुरंगाने ठेवले ती स्थिती पांडुरंगानं जर दिली असेल तर मी त्यात आनंद मानावा. कदाचित सुखाची असेल, कदाचित दुःखाची असेल, कदाचित आनंदाची असेल, कदाचित वाईट असेल, पण जर ती पांडुरंगाने दिलेली असेल तर मी त्यात आनंद मानला पाहिजे. तर पांडुरंग आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. त्याला यावं लागेल. तो आला, आरंडला आला, मळ्यात गेला, सावता बाबाच्या मळ्यात गेला. ज्ञानोबा राहायला, नामदेव राहायला दोघांनाही मोठं आश्चर्य वाटलं. हे चालले होते खरं म्हणजे लवळला त्या कुर्मदासाच्या भेटीला. कुर्मदासाला हातपाय नव्हते, लवळला भेटीला चालले. भानदास महाराजांनी जाऊन निरोप द्याला वारीमध्ये की तुझा भक्त तुझी वाट पाहतोय. त्याला इथपर्यंत आम्ही आणलं कसं तरी पैठणून, पण त्याला आता पुढं पंढरीपर्यंत येण्याची त्याची ताकद नाही. पोटावर सरपटच लेकरू आलंय, त्याच्या पोटाचे आतडे बाहेर पडले. वारी संपली, परमात्मा मला मी येतो भेटून. त्याला रुक्मिणीला सांगितलं आणि पांडुरंग विटेवरून उतरले आणि लवळला यायला निघाले. आणि नामदेवराज ज्ञानोबाराय दोघांना बरोबर घेतलं. ते म्हणले देवा असा कोणता तुझा भक्त आहे? अरे माझे पुष्कळ भक्त आहेत म्हणले, जे माझ्यापर्यंत येत नाही. म्हणजे मग आम्ही तुझ्याकडे खेटे घालता घालता रिकामेच परेशान झालो. म्हणजे वाऱ्या करता करता आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, माही वैशाखी माही. ते म्हणले तसं नाही ना. म्हणले मग कसं आहे? अरे पण तुम्हाला जमलं ते तुम्ही केलं, त्यांना जमलं ते त्यांनी केलं. काय थांबा म्हणले, इथं मी आत्ता इथं बहिर दिशेला जाऊन येतो. म्हणून ते मळ्यात घुसले. जाता जाता सावता बाबाला भेटा म्हणून आत घुसले. आणि सावता बाबाला म्हणले आपण 2 चोर माझ्या मागे लागले, मला पाहिजे जागा दे. आता कुठे जागा देऊ? म्हणजे तुला या मळ्यात, उघड्या मळ्यात तुला जा, तुला लपवायला का साधी जा. आणि कुठेही लपलं तर तुका लपलं जाशील का रे देवा? नाही पटकन जागा दे. म्हणजे ते जरी इथं आहे ना, माझी काही धडगत नाही. विळा होता जवळ, विळा असतो गवत कापायचा विळा. खूप असला हृदयाचं कपाट उघडे केलं. बैस येशाम हृदय असतो भगवान. नामदेवराय ज्ञानोबाराय आले. साठविला हरी जी हृदया मंदिरे, जे हृदया मंदिरे, जे हृदया मंदिरे. साठविला हरी जी हृदय मंदिरे. त्याची वारी संपली. वारी 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 म्हणजे काय? पंढरीला जायचं. देह ही पंढरी, आत्मा हा. निदान कमीत कमी वारकऱ्यांची वारी आपल्याला हे शिकवते की पुन्हा पुन्हा निदान मनुष्य होऊन तरी जन्माला ये, बाकीच्या कोणत्या जन्माला जाऊ नको. या देहरूपी पंढरीला ये. म्हणजे तुला निदान ब्रह्मज्ञान काय आहे, पांडुरंग काय आहे, देव काय आहे, शास्त्र काय आहे, वेद काय आहे, जप काय आहे, तप काय आहे, हे तुला कळेल. हे तुला कळेल. ज्ञानोबाराय नामदेवराजावाला मळ्यामध्ये आले. म्हणले आमचा परमात्मा इकडे आला. म्हणजे तुमच्याकडे कुठे आहे तो? म्हणले नाही, त्यांच्या मागे चोर लागले, ते लपले. कुठे लपले? म्हणले मला थोडी सांगून लपते ते. सावता बाबा म्हणले एवढा शेला बाहेर राहिला होता पांडुरंगाच्या. महाराज ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी साष्टांग नमस्कार केला सावता बाबाला. सावता बाबा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल महाराज म्हणून आम्हाला सावता बाबाची गरज आहे, म्हणून आम्हाला सेना महाराजांची गरज आहे, म्हणून आम्हाला गुरुबा काकाची आम्हाला मिळतील. सेना महाराज असले
सेना महाराज हा. आम्ही वारीक हा. कधी जातीला पिल्या नाही संतांनी. आमची माळी याची जात आणि शेत लावू. हे कोरडवाहूचे धनी नाहीत आम्ही. हे कोरडवाहू आवड तुम्ही सांभाळा. आमची बागायती राहणार शांती शेवंती फुलली आणि प्रेम जाईल. सोपं नाही हे वावर करणं, सोपं नाही. हे वावर कोणी कर. सौर बसविलं पंप टाकला चोरी गेला बैल पंपलं. ह्या वावरात पाणी देता आलं पाहिजे भक्तीचं. या वावरात विहीर खोदता आली पाहिजे. या वावरामध्ये सौरच्या प्लेटा बसून वैराग्य धगधगीत निर्माण झालं पाहिजे. तेव्हा सावत्याने केला मळा. पांडुरंग परमात्मा तेव्हा येतो महाराज. एवढं सोपं नाही. याजसाठी संत पाय, त्याच्यासाठी ज्ञानोबारा पाहिजे, त्याच्यासाठी नामदेवराय पाहिजे, गुरुबा काका पाहिजे, सेना महाराज पाहिजे, सावता महाराज पाहिजे. हे सगळे संत वारकरी संप्रदायात का आले? नरहरी महाराज सुद्धा आले. ते वारकरी संप्रदायात नव्हते अगोदर. ते अगोदर शैव संप्रदायात शिवभक्त होते. कट्टर श्री शिवाय नमस्तुभ्याम. दुसरं काही समजित नव्हते. लोटा भर जल आणि सब समस्याओं का हल. महाराज तुम्हाला का सांगा, महादेवाच्या देवळात इतकं पाणी आहे सध्या. पिंडी शेवाळल्या. घरचे महादेव कोरडे पडले. घरच्या महादेवाला कोणी विचारित नाही. झाला का डबा थांबा महादेवाला जाऊन यायचे. तुम्ही जिवंत महादेव मारायला लागला उपाय तुझा. कोणी सांगितलं तुला हे शिवपुराण कमाय? नाही नाही, कळावं. हे कळण्यासाठी सत्संगाची गरज आहे. शिवपुराण कळण्यासाठी खऱ्या सत्संगाची गरज आहे. श्रीमद भागवत पुराण कळण्यासाठी खऱ्या शुकदेवांची सत्संगाची गरज आहे. रामायण कळण्यासाठी खऱ्या वाल्मिकींची गरज आहे. आणि ते जर खरे भेटले, ओरिजिनल भेटले, तरीच तरावे. तरच तरणोपाय आहे, तरच जन्म सफल आहे. नाही तर फिर से पुनरपी जननम पुनरपी मरणम चालूच राहणार आहे. आपलं प्रश्न विचारणारे भेटले पाहिजे. योग्य प्रश्न आहे तुझा. अरे या कलियुगामध्ये खरे संत सापडतच नाही, सापडणारही नाही. संत हा एक चांगल्या प्रकारचा सोपा साधा धंदा झालाय. धंदा आहे. आमच्या कीर्तनाचा नाही का धंदा? आमचा एक चांगला धंदा आहे. चांगला धंदा आहे. ज्याचं पाकिट मोठं तो महाराज मोठा. काय ज्याची गाडी स्कोडा तो महाराज मोठा का नाही? ज्याच्या पुढे पब्लिक काही जास्त काही का सांगा ना, काही का सांगा ना. हा तो माणूस महाराज मोठा. खासदाराच्या आमदाराच्या वाढदिवस आलेला महाराज मोठा. 3-3 बाटल्या लागत आहेत त्यांना पाणी. 3-3 5 मिनिटं झालं की इकडं थुत्तर करतो, बाटली तोंडाला लावतो. तुला जर 2 तास तुझ्या त्रिशेवर संयम घालता येत नसेल तर तू या गादीवर उभं राहतोसच कशाला रे? कशाला उभं राहतोस या गादीवर? 2 तास तुझी तहान तुझ्या आटोक्यात राहत नाही. 2 तास कीर्तन किती करतो माणूस? 2 तास. कशाला जगाला ज्ञान सांगायचं आम्ही? तुम्हाला सांगू का, मोटारी जर बिघडल्या ना तर मेकॅनिक्स दुरुस्त करतो त्याला. मोटारी जर बिघडल्या तर मेकॅनिक्स दुरुस्त करतो. पण मेकॅनिक्स जर बिघडले तर मोटारीचं काय व्हायचं? विठाला विठाला मी आपल्याला हात जोडून सांगेल, या जगात जर तुम्हाला खरे संत कुठेही दिसत नसतील तर आपल्या घरात रेशमी वस्त्रात गुंडाळलेली गाथा काढा, ज्ञानेश्वरी काढा. संत सावता बाबांचे 40च अभंग आहेत. फक्त 40. किती? 40. पण वाचा वाचा, आयुष्य सुधरेल आपलं. तुकोबारायांची गाथा वाचा, माथा सुधरेल. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबाराय भेटतील. नामावने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी
आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी हरी. हा. ज्ञान होय अज्ञानाचे हा ज्ञानेश्वरीचा अधिकार आहे. म्हणून घरात ज्ञानेश्वरी गाथा असली की ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्या घरात आहे. बाहेर भटकायची गरज नाही, संत शोधायची गरज नाही. अरे त्या काळात कागद मिळत नव्हता, शाई मिळत नव्हती, त्या काळात हे ग्रंथ निर्माण करून ठेवले. त्यांना माहित होतं या काळात माझ्या लेकरांना संत सापडणार नाहीत, म्हणून श्वास बंद पडावा, कधी कुणीकडून हल्ला येईल त्याचा नेम नव्हता. या काळात गाथा ज्ञानेश्वरी जन्माला आली. महाराज 13 दिवस धरणे धरून उपवासी दिवस 13 राहिलो तुकोबाराय म्हणले. गाथा बुडविली जेव्हा इंद्रायणीच्या डोहात 13 दिवस तुकोबाराय काठावर बसवून होते. काय गरज होती तुमच्या आमच्या करता? तुम्हा आम्हाला ते अभंग आलपर्यंत पोचविता यावेत, आपल्यापर्यंत पोचविता यावेत. थोर अन्याय मी केला अंत तुझा ना पाहिला, जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. तेव्हा मी किती त्रास दिला रे तुला. 13 दिवस धरणे धरून उपवासी दिवस 13 राहिलो. आणि ज्यावेळेला लाह्यासारख्या त्या अभंगाच्या वह्या वर तरंगल्या 14व्या दिवशी, त्यावेळेला मग जय तू तुकाराम म्हणून तुकोबारायांच्या नावानं जय जयकार झाला नव्हे. ज्यांनी वह्या बुडविल्या त्यांनी पाय धरले आणि टाळ घेऊन मागे उभे राहिले. तो केता तुले भट्ट म्हणे द्विजा आणि तुका विष्णू नाही जुजा. ज्यावेळेला पांडुरंग सावता बाबाच्या हृदयातून बाहेर आले ना नामदेवासाठी ज्ञानोबारायासाठी, देवा तुम्ही आत होता म्हणजे हो हो. अरे मी आत आहे म्हणून तर याला पंढरीला यायचं काम नाही ना. ज्याच्या हृदयात मी आहे त्याला त्या पंढरीत यायची काय गरज आहे? ज्याचा देहच पंढरी बनलाय, ज्याचा आत्माच पांडुरंग बनलाय, त्याला पंढरीला यायची काय गरज आहे? तोपर्यंत सावता बाबाच्या मळ्यात ही गर्दी जमली होती महाराज चमत्कार पाहिला. सगळ्यांनी एकच जय जयकार केला, ज्ञानेश्वर यासाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे, त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. शास्त्राचे भांडण त्याच्यासाठी आहे, वेदशास्त्रे हिमपुटी त्याच्यासाठी होतात. एकदा संत भेटला रे भेटला की सगळं काम झालं. म्हणून सत्संग जीवनामध्ये अत्यंत मोलाचा आहे. हात जोडून पाय पडून सांगाल 3 गोष्टी पारखून घेत जाव्यात. एक बिस्लरीची बाटली तपासून घ्या जा, कधी पॅक केली, त्याच्यावरची तारीख पाहून मग टोपण काढून तोंडाला लावी जावर. महिन्यापूर्वीची लाईट तोंडाला पाणी पिणार छान केली. दुसरा गुरु तपासून करी जावा. आणि तिसरा कीर्तनकार तपासून आणि जावा. मी ज्यावेळेला अखंड हरिनाम सप्ते करीत होतो आमच्या गावात, आता फक्त आम्ही पाहतो झालेले, आता करीत नाही तू आता बरं का. ज्यावेळेला आम्ही केले ना, त्यावेळेला भीमसिंग बाबासारखे, आनंदगडावरच्या भगवान बाबासारखे महाराज लोक आमच्याकडे आले. बरं, गळ्यात ज्याच्या माळ आहे, डोक्यावर ज्याच्या टोपी आहे, त्यांना सुद्धा हातपाय धुतल्याशिवाय, विणेकराच्या पाय पडल्याशिवाय विणा नाही घ्यायचा गळ्यात. आणि विणा गळ्यात घेतल्यावर उड्या नाही मारायच्या, उड्या नाही मारायच्या. राम कृष्ण हरी जय जय राम, त्याचं नाव अखंड हरिनाम का नाही. मग आपल्या या
वाहे रंगे टाळे नाचणं उदास हे ते हाताचं पाय असो हा. काय उपयोग आहे मला सांगा, एवढाले पोरं जर विना घेते, लघवी करून आले की जर विना घेत असतील ते, तर त्याचं पावित्र्य आहे का? नाही ना. क्षमा मागून सांगेल तुमची सगळ्यांची, मला न बोलविलं तरी चालेल तुम्ही पुन्हा. माझंही आयुष्य संपलंय आता, जास्त दिवस बॅटरी काम करील असं वाटत नाही. आता उतरत आलेली बॅटरी आहे, आलं लक्षात. आम्ही आमची सुटकेस भरून ठेवली आहे, तिकीट फाटलं की आम्ही सुटलो, वाट पाहतो तुमच्याला, रोज प्रार्थना करतो, आवर लवकर आवाज द्या आम्हाला, आम्ही यायला तयार आहेत, आमचं सगळे कामं झाले. पण पुढे जर हा संप्रदाय टिकवायचा असेल तर या संप्रदायाचं पावित्र्य जपा, तुळशीच्या माळेचं पावित्र्य सांभाळा, गाथा ज्ञानेश्वरीचं पावित्र्य सांभाळा, ग्रंथांचं पावित्र्य, मंदिरांचं पावित्र्य, मूर्तींचं पावित्र्य. याच्यासाठी शास्त्र बघा, याच्यासाठी पुराण बघा, आणि याच्यासाठी तीर्थयात्रा करून फिरा, म्हणजे तुम्हाला कळेल पूजा कशी करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी नाहीच काही सांगितल्या, आणि तर निदान सत्संग कुठे मिळतो हे सांगते. सत्संगाचा खरा पत्ता आपल्याला मिळेल एवढीच प्रार्थना तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी करतो. आणि आजच्या या कीर्तनाच्या सेवेमध्ये बोलत असताना न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते, विनवीत वासे पायाच्या प्रसादे, बोलायच्या ओघात काही कमी जास्त झाला असेल तर जास्त कमी करून घ्या. आणि आता खरं म्हणजे ही सगळी संत मंडळी एकापेक्षा एक, मृदंगाचार्य आमचे हे सगळी संत मंडळी, प्रत्येकाचं नाव घेणं इथं क्रमप्राप्त असतं. आता ती एक नवीन पद्धत निघाली आहे, सगळ्या महाराज लोकांची नावं घ्यायची आहे, योग्य आहे, ते चुकीचं नाही आहे. पण आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळं मी एकट्यानं सगळ्याची नावं घेण्यापेक्षा आपण सगळे त्याचं एकट्याचं नाव घेऊ, की तुझं ते मंगलमय नाम आमच्या जिव्हाग्री सतत आणि पुन्हा पुन्हा बसू दे, ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. जय विठ्ठल.